या 3 कारणांमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे। त्यातलं पहिलं कारण म्हणजे त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खून खटल्याचा निकाल। खरं तर पवनराजे निंबाळकर यांच्या खून खटल्याचा निकाल हा गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित आहे आणि आता 20 जूनला याचा निकाल लागणार आहे आणि याच वेळी ओमराजे निंबाळकर यांनी या निकालाच्या प्रक्रियेमध्ये आणि कायदेशीर लढाईमध्ये सत्तेची मदत व्हावी म्हणून हा निर्णय घेतला आहे असा देखील आरोप केला जातोय। सोबतच संजय राऊतांनी तर असाही आरोप केला की ओमराजे निंबाळकर यांना याच निकालाच्या नावावरून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, अशा प्रकारचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। दुसरं कारण म्हणजे धाराशिवच्या स्थानिक राजकारणामध्ये पाटील कुटुंब विरुद्ध निंबाळकर कुटुंबाचं जे पारंपरिक वैर आहे हे वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि इथूनच आता भाजपचे असणारे राणा जगजितसिंह पाटील यांचं धाराशिवमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचं प्रस्थ वाढत चाललंय आणि पाटील कुटुंबाला धाराशिवमध्ये रोखायचं असेल तर आपल्याला सत्तेची गरज आहे आणि ते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपण या पाटील कुटुंबाला रोखू शकतो असं ओमराजेंना पटवून दिलं असावं आणि म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचं ठरवलं असावं असं देखील सांगितलं जात आहे। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता राजकीय गणितांमध्ये मतदारांचा बदललेला भरवसा। आता पहिले एखाद्या नेत्याने जर पक्ष सोडला तर त्याला मतदार स्वीकारत नव्हते, त्याला मतदार पाडायचे, परंतु आता जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि यानंतर एकनाथ शिंदे यांचे 50 आमदार आणि 7 खासदार निवडून आले आणि एकंदरीत बघता नेत्यांना लोक स्वीकारत आहेत ह्याची जाणीव झाली आणि असाच काहीसा समज ओमराजे निंबाळकरांचा झाला असावा की आपण पक्ष सोडला तरी लोक आपल्याला निवडून देतील असं त्यांना पटवून देण्यात असावं आणि त्यामुळेच त्यांनी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असावा असं देखील सांगितलं जात आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर वडिलांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल, यासोबत मतदारसंघामध्ये निधीची गरज आणि यासोबत मतदारसंघातील अस्तित्वाची लढाई अशा कारणांमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं सांगण्यात येतं। परंतु ज्या ओमराजे निंबाळकरांना उद्धव ठाकरेंचा हनुमान म्हटलं जायचं त्या हनुमानाने आता उडी मारली का आणि ओमराजे निंबाळकर हे पुढच्या वेळी लोकसभेला निवडून येतील का? कमेंट करून व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा।